आपण सध्या बोलणार आहोत। आपल्या सोबत राज्यातले आणखी एक भाजपचे मोठे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत। मुनगंटीवार साहेब, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आजचा दिवस भाजपसाठी एनडीएसाठी खूप महत्त्वाचा आहे, मोठा आहे, कारण एनडीएला कदाचित बहुमत मिळणार नाही की काय अशी शक्यता विरोधक वर्तवत होते। ज्या पद्धतीने महागठबंधन आरजेडी काँग्रेस प्रचार करत होते, सातत्याने म्हटलं जात होतं वोट चोरीचा मुद्दा आणला गेला, एसआयआर बद्दल टीका झाली, पण हे सगळे नरेटिव्स कुठेतरी बिहारच्या जनतेनं मतपेटीतून म्हणण्यापेक्षा ईव्हीएमच्या माध्यमातून दाखवून दिलं की एनडीएलाच समर्थन आहे, डबल इंजिनचंच सरकार हवंय आणि तेच दिसलेलं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, हा विजय विकासाचा आहे, बिहारच्या जनतेच्या इच्छा आकांक्षाचा आहे, हा सुशासनाचा विजय आहे आणि महत्वाचं म्हणजे विश्वासाचा विजय आहे। विश्वगौरव युगपुरुष देशनायक प्रधानसेवक नरेंद्र मोदीजींनी जो विश्वास या देशामध्ये जागवला, समरसता निर्माण करत हा आमचा एक परिवार आहे। या देशामध्ये विभिन्न जाती असू शकतात, पण आमच्या सर्वांचं लक्ष उद्दिष्ट हे भारत माता की जय म्हणत या देशाला पुढे नेण्याचं आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदींवर सामान्य जनतेचा जातीच्या बाहेर जाऊन विश्वास निर्माण झाला। यासोबतच 2005 पासून नितीश कुमारजी आहे, तर 20 वर्ष साधारणतः अंदाजे माननीय नितीश कुमारजी मुख्यमंत्री होते। 20 वर्षामध्ये अँटी इन्कम्बन्सी जागी होते, पण नितीश कुमारजींची स्वच्छ छबी, कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप ते लागू दिला नाही। अनेक चांगले निर्णय त्यांनी अतिशय संयमाने शांतपणे घेतले। बिहारमध्ये आता 24 तास वीज आहे, रस्ते आहे, पिण्याचं पाणी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जंगल राज समाप्त झाला। एक काळ असा होता की ज्यामध्ये एका जिल्हाधिकाऱ्याच्या बायकोवर सतत या आरजेडीच्या एका आमदारांनी बलात्कार केल्यावर रिपोर्ट सुद्धा घेतला जात नव्हता। तेव्हा ती गंमत फार प्रसिद्ध आहे की एकाची गाडी चोरी झाल्यानंतर गाडी चोरी झाल्यावर तो जेव्हा पोलीस कमिशनर पर्यंत ठाणेदार वगैरे फिरत गेला, कोणी प्रत्येकाने सांगितलं की आम्ही तुझी गाडी वापस करत नाही, आणि मग तो मुख्यमंत्र्यांना कशी तरी भेट मागून गेला। लालू प्रसाद यादवजींच्या बंगल्यामध्ये ती गाडी दिसली आणि तेव्हा लक्षात आलं आरजेडीचे लोक कोणत्या पद्धतीचं राजकारण करतात। मी बेतियामध्ये जिथं होतो 6 दिवस, त्यामध्ये मला ज्या हॉटेलमध्ये मी होतो त्या हॉटेलमधला मालक सांगत होता की आता इथं कुठलीही अडचण नाही आहे। पहिल्यांदा 6च्या नंतर बंदूक घेऊन इथं लोक उभे राहायचे, आरजेडीचे कार्यकर्ते फुकट नाश्ता करायचे। बरं, नाश्ता तर फुकट आम्ही द्यायचो, ते मागितलं ते फुकट द्यायचो, त्यांनी बांधून मागितलं तर बांधूनही द्यायचो, पण तरी मनात येताना जाताना वेटरवर हात उचलायचे। हा जंगल राज, हा जो बिहारने 1990 ते 2005 बघितला, त्याचं अजूनही लोकांमध्ये निश्चितपणे जनता विसरली नाही। आणि मग दुसरीकडे सुशासन, की पटना राजधानी आहे, पण पटण्यामध्ये सुद्धा लोड शेडिंग 5 तास 6 तास असायचं। तर निश्चितपणे सुशासन, आता हमारा बिहार श्रेष्ठ बिहार या भावनेने तरुणांमध्ये जे जागवलं, आणि महत्वाचं म्हणजे जीविका बहिणी, 1,40,00,000 बहिणींना एक विश्वास दिला की आम्ही 10,000 रुपये तुमच्या खात्यात टाकतो आहेच, पण तुमच्या स्वयंरोजगाराच्या व्यवस्थेसाठी जीविका बहिणी यावर ज्या पद्धतीने एनडीएने लक्ष द्यायला सुरुवात केली, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की नारी से नारायणी तक स्त्री शक्ती ही जागी झाली। अशा पद्धतीने या विजयामध्ये जनतेने हा कौल विकासाच्या बाजूने दिला, हा कौल निश्चितपणे बिहार श्रेष्ठ व्हावा, श्रेष्ठ बिहारच्या बाजूने दिलाय, आणि आम्ही सुद्धा हा नम्रतेने विजय स्वीकारतो। आणि आम्हाला विजय स्वीकारताना एका गोष्टीचा आनंद आहे, मला तर व्यक्तिगत रीतीने आहे, की या देशामध्ये विकासावर लोकशाहीचा मार्ग हा प्रशस्त झाला पाहिजे। आज जगामध्ये ज्या बिहारची गणना वैशाली हे पहिलं गणतंत्र जगातलं, आज त्याच बिहारमध्ये तुम्ही विचार करा जातीचं किती राजकारण आहे। MY हे सूत्र झालं होतं, ते जातीवर आधारित होतं। आताही MY हे सूत्र आहे, पण ते महिला आणि युथ यांचं आहे, की यामध्ये युवकांसाठी उत्तम शिक्षण, शाळांच्या व्यवस्था उत्तम करण्याचं जे सांगितलं गेलं, किंवा ज्यामध्ये MSME, ज्यामध्ये सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, हस्तकला उद्योग, या सर्व गोष्टींना पुढे नेण्याचा जो काही आश्वासनं देण्यात आली। आज इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्याचं, खरं तर मला एका गोष्टीचा आनंद झाला की बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत, देशाच्या पंतप्रधानासोबत
इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अजून एक नाव प्राधान्याने तिथं लोक घेत होते, ते नितीन गडकरी साहेबांचं. हो तर मला आनंद झाला की आपल्या महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे. हो आणि मी खरं तर गडकरी साहेबांना तिच्या लोकांची एक मागणी पोहोचवणारी आहे की त्या गंडक नदीवर खूप जुना पूल आहे, अतिशय मोठा पूल बांधावा लागतो, कारण नद्यांची पात्र गंगा नदी असेल किंवा गंडक नदी असेल मोठी असते. ते मला म्हणाले की आप याद से गडकरी साहब को बताना, हमारा विश्वास है कि गंडक नदी पे एक बहुत बड़ा ब्रिज बनेगा. कारण तिथे एक ब्रिज बांधायचा असेल तर नदीचं पात्र एवढं मोठं आहे की 250, 300, 400 कोटी का ब्रिज बांधायला साधारणतः लागतात, एवढं मोठं पात्र असतं. पण मला आनंद झाला की बिहारच्या प्रगतीमध्ये आमच्या महाराष्ट्राचं योगदान आहे. हो सुदैवाने आमचे विनोद तावडेजी सुद्धा तिथं प्रभारी म्हणून त्यांनी काम केलं. आनंद झाला. नियोजन करण्यामध्ये आमच्या महाराष्ट्राचंही योगदान तिथे राहिलं. खरंय. आणि बिहारच्या जनतेमधला एक भाव मात्र तो मला आनंदाचा वाटला की महाराष्ट्राबद्दल त्यांचं प्रचंड प्रेम आहे. अनेक लोक, म्हणजे तिथं एक जेडीयूचे खासदार आहे, त्यांनी मला फोन केला. ते मला म्हणाले की मैं महाराष्ट्र में सीखा हूं और मैं यहाँ एमपी हूं, सांसद हूं, मगर महाराष्ट्र के उपकार में कभी भूल नहीं सकता. हा. तर मला त्याही गोष्टीचा निश्चितपणे महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुवर्ण भूमीचा आनंद झाला. अगदी खरंय. मुनगंटीवार साहेब, आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो तुम्हाला विचारायचा होता तो असा होता की विरोधक जे आहेत सातत्यानं नकारात्मक प्रचार करत होते असा आरोप करण्यात आला, आणि सत्ताधारी म्हणजे केंद्रातले सत्ताधारी असतील किंवा राज्यातले बिहारमधले सत्ताधारी असतील सातत्यानं सकारात्मक प्रचार करत होते. विकासाचा मुद्दा असेल किंवा इतर जे मुद्दे जे सरकारकडनं सातत्यानं लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राबवले जात होते त्या अनुषंगानं बोललं गेलं. कुठेतरी हा मोठा फरक होता. विरोधकांचा नकारात्मक प्रचार, ज्याला सकारात्मक प्रचारानं सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलं आणि म्हणून विजय झाला. नाही, एक गोष्ट खरी आहे, मी तुमच्या मताशी एकदम 100% सहमत आहे. खरं तर तुम्ही जे विचार मांडता त्या विचारामध्ये विकासाचा एक पार्ट असावा. फक्त नकारात्मक जेव्हा तुम्ही मुद्दे मांडता तेव्हा मात्र जनतेला असं वाटतं की तुमच्याही हाती 52 वर्ष देशाची सत्ता होती, तुम्ही एकही मुद्दा 52 वर्षात काय केलं? फक्त 52च केलं. तुम्ही एखादा विकासाचा मुद्दा तर तुम्हाला मांडता आला पाहिजे. किंवा तुम्हाला कर्नाटकमध्ये जनतेने राज्य दिलं तर तुम्ही कर्नाटकमध्ये एखादी चांगली गोष्ट तर सांगू शकलं पाहिजे. तुम्हाला तेलंगणामध्ये राज्य दिलं, तुम्ही एखादी उत्तम योजना तर सांगू शकली पाहिजे. हिमाचलमध्ये तुमचं राज्य आहे, हिमाचलमध्ये तुम्ही एखादी गोरगरिबांसाठी, वंचितांसाठी, दलित बांधवांसाठी केलेली उत्तम योजना सांगायला पाहिजे. तुम्ही वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी एवढ्या मुद्द्याच्या बाहेरच जात नव्हते. आज काँग्रेस पक्ष हा वैचारिक दृष्टीने वटवृक्ष होता, तो आज बोनसाय झाला, आज तो वामन वृक्ष झाला. कारण त्यामागे विचाराचं जे पाणी दिल्या जायचं त्या काँग्रेसच्या वटवृक्षाला, ते पाणी दिल्या जात नाही आहे. आणि त्यामुळे काँग्रेस बोनसाय जागा. आता याचं सर्व श्रेय माननीय राहुल गांधी साहेबांना दिलं पाहिजे. मला बिहारचा एका कार्यकर्त्याचा मगा फोन आला, तो म्हणाला सर राहुल जी को भी तो आपने धन्यवाद देना चाहिए, आपका मैं इंटरव्यू सुन रहा था, आपने सिर्फ मोदी जी को, नीतीश कुमार जी को और बिहार के जनता को धन्यवाद दिया, आप राहुल गांधी जी को क्यों नहीं देते? मगा क्यों भाई? तो बोले राहुल गांधी जी हमारे विजय को बड़ा बनाने के लिए बहुत मदद करते हैं. माननीय मोदी जी को सुनने के बाद हम वोट देने के लिए प्रभावित होते हैं, मगर राहुल गांधी जी का भाषण सुनने के बाद भाजपा और एनडीए को मतदान करने के लिए हम मजबूर हो जाते हैं. हे त्याचं जे वाक्य आहे ना, हे वाक्य समजून घ्यायची आवश्यकता आहे की राहुल गांधीजींचं भाषण ऐकल्यावर हम एनडीए को ही वोट देंगे इसलिए मजबूर हो जाते हैं. कारण त्यांचा वोट चोर. आता खरं वोट चोरी आहे की मेंदू चोरी आहे याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कधी कधी वाटतं की मेंदू चोरी झाल्याचा FIR आता भाजपच्याच नेत्यांनी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये केला पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने अतिशय ज्याला कोणताही तर्क नाही असे मुद्दे मांडल्यावर तरुणांना वाटतं की यांना कर्नाटक जिंकले तेव्हा वोट चोरी नाही आठवत, यांना तेलंगणा जिंकले वोट चोरी आठवत नाही, महाराष्ट्रात 31 लोकसभा जिंकल्या तेव्हा वोट चोरी आठवत नाही. आणि जेव्हा भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए जिंकते तेव्हा अपयशाचं यांचं कारण इतकं तकगादू आहे, ते अजूनही मान्य करत नाही की हमको संघटना को बढ़ाना पडेगा, हमको सरदार वल्लभ भाई पटेल, महात्मा गांधी के विचारों को जन जन तक, मन मन तक पहुंचाना होगा. हा विचार त्यांचा अजूनही नाही आहे. ते अजूनही आपल्याच एका दुःस्वप्नामध्ये गुंतलाय. आता तर बोनसायच झालाय, पण भविष्य असंच जर चालू राहिलं तर या बोनसायामध्ये सुद्धा मायक्रोस्कोपनी यांचा पक्षाचा विचार पाहावा लागेल अशी अवस्था येईल.
खरंय, विरोधाभास दिसला एकंदरीतच काँग्रेस आणि इतर जे विरोधक होते त्यांच्या प्रचारामध्ये आणि त्यांच्या एकंदरीत भूमिकांमध्ये सुद्धा, आणि कुठेतरी त्याचंच हे प्रतिबिंब आहे की काय बिहारच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये असंच सध्या तरी दिसतंय। आणि आपण आशा करूया मुनगंटीवार साहेब, जसं तुम्ही म्हणालात की काँग्रेस आणि इतर जे विरोधी पक्ष आहेत, आरजेडी असेल आणि इतर इंडिया आघाडीतले जे पक्ष आहेत, ते कदाचित या सगळ्याचं आत्मपरीक्षण करतील आणि ज्या चुका झाल्या असतील त्या कदाचित चुका सुधारतील आणि पुढच्या निवडणुकांना कदाचित सामोरं जातील। खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी बोलात आणि इतका आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल। पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। आगामी निवडणुकांसाठी भाजपकडनं संचालन समितीची घोषणा करण्यात आलेली आहे। माधवी नाईक यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। आमदार विक्रांत पाटील हे सहसमन्वयक म्हणून काम पाहतील। विश्वास पाठक यांच्याकडे जाहीरनाम्याची जबाबदारी सोपवली गेलेली असून केशव उपाध्ये आणि नवनाथ बन यांच्यावर माध्यम संपर्काची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। यानंतरची एक बातमी गुजरातमधली आहे। गुजरातमधल्या माधवपूर बीचवर झालेल्या एक्सरसाइज त्रिशूलमध्ये भारतीय सेनेचे टँक पहिल्यांदाच समुद्रमार्गे यशस्वीरित्या उतरवण्यात आले। ही घटना भारताच्या रणनीतिक शक्ती प्रक्षेपणातील एक महत्त्वाची झेप मानली जाते। यावेळेला लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी ठामपणे सांगितलंय की कोणतीही आव्हानं आली, म्हणजे रण असो किंवा खाडीपर्यंतची कुठलीही स्थिती असो, प्रत्येक आव्हानाला समर्थपणे सामोरं जाण्यास सैन्य पूर्णपणे सक्षम आहे, तयार आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। आत्मनिर्भरता और इनोवेशन, अगर मैं ज्वाइंटनेस की बात करूं तो इस त्रिशूल एक्सरसाइज में तीनों सेनाओं ने मिलकर एकजुट होकर इस प्रकार का समन्वय स्थापित किया जो कि अभी तक कभी देखने को नहीं मिला है। जहां तक आत्मनिर्भरता का सवाल है, ये एक्सरसाइज ने हम सबको मौका दिया कि जो उपकरण, औजार, वेपन सिस्टम्स हमारे इंडिजिनस यानी स्वदेशी बने हुए हैं, उनको हमने इस्तेमाल किया और उन पे एक नए प्रकार का भरोसा कायम किया। या आणि इतर अनेक महत्त्वाच्या बातम्या आणि सोबतच बिहारचा महानिकाल या संदर्भातले अपडेट्स सातत्यानं आपण लोकशाही मराठीवर आज सकाळपासून जाणून घेतच आहोत। यापुढे देखील आपण या अपडेट्स जाणून घेणार आहोत। तुर्तास बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। नमस्कार।